नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे शुक्रवार. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या देवांना समर्पित केला जातो. शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित केला जातो. तसेच शुक्रवारी आलेले आहे धनत्रयोदशी, याला आपण धनतेरस असंही म्हणतो. धनतेरस ही अश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी येत असते, म्हणून याला धनत्रयोदशी असं म्हणतात. असं म्हटलं जातं की या दिवशी समुद्र मंथनातून माता लक्ष्मी, देवांचा वैद्य धन्वंतरी आणि कुबेर देवता यांची उत्पत्ती झाली होती. म्हणून ही धनत्रयोदशी जी आहे ती साजरी केली जाते आणि या दिवसाला एक विशेष महत्त्व दिलं जातं. योगायोगाने पहा, शुक्रवार हा माता लक्ष्मीला असणारा समर्पित दिवस आणि याच दिवशी ही धनत्रयोदशी आलेली आहे. यामुळे या दिवसाला एक विशेष महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय आणि सेवा या करायच्या असतात. तर धनत्रयोदशीला कोणते उपाय आणि सेवा करायचे याबद्दलचे संपूर्ण माहिती आणि काही व्हिडिओज हे मी आपल्या चॅनलवरती अगोदरच सांगितलेले आहेत. तुम्ही ते व्हिडिओ अजूनही पाहिलेले नसतील तर आवर्जून तुम्ही ते व्हिडिओ पहा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा एक उपाय सांगणार आहे, किंवा तुम्ही याला सेवासुद्धा म्हणू शकतात. तर उद्या आपल्याला अन्नपूर्णा देवीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे. यामुळे रात्रीतून आपलं नशीब बदलून भाग्योदय होईल. आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. 7 जन्मांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला पुढील 7 पिढ्या काहीच कमी पडणार नाही. असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर पहा, आपण वारांनुसार त्या देवदेवतांची सेवा करत असतो. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जी अन्नपूर्णा देवी असते, प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी ही असतेच. ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी असते ते घर नेहमी धनधान्य, संपत्ती, पैसा, ऐश्वर्याने भरलेलं असतं. परंतु ही अन्नपूर्णा जी देवी असते आपल्या देवघरामध्ये, तिची आपण विशेष काही पूजा करत नाही. परंतु अशा विशिष्ट तिथीला जेव्हा आपण काही उपाय जर केले, अशा काही वस्तू जर तिला अर्पण केल्या, तर तिची कृपा ही आपल्यावरती आयुष्यभर राहत असते. आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, अन्नपूर्णा ही अन्नाने भरलेली देवता आहे. ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची देवता मानली जाते. भक्ती आणि अन्नाचा नैवेद्य दाखवणे याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे देवी अन्नपूर्णा ही एक लोकप्रिय देवता मानली जाते. अन्नपूर्णा ही एक पार्वतीचाच अवतार आहे असं देखील म्हटलं जातं. अन्नपूर्णा देवीचा जन्म हा अक्षय तृतीयेच्या दिवशी झालेला आहे. म्हणूनच या दिवशी सोने नाणे खरेदी करण्याची प्रथा आहे. या दिवशी सोनं नाणं खरेदी केलं जातं. तर तसेच पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा मुलगी सासरी जाते. सासरी जात असताना मुलीला अन्नपूर्णा देवी ही दिली जाते. अन्नपूर्णा देवीची मूर्ती दिली जाते, कारण ती मुलगी त्या घरामध्ये एका अन्नपूर्णेच्या स्वरूपाने जावे. त्या घरामध्ये धनधान्य, संपत्ती, ऐश्वर्य हे अगदी भरभरून राहावं, म्हणून अन्नपूर्णा देवी या त्या मुलीसोबत दिली जाते. इतकं महत्त्व या अन्नपूर्णा देवीचं आहे. अन्नपूर्णा देवी ही नेहमी तांदळामध्येच असावी. ती आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा ठेवू शकतो. देवघरामध्ये सुद्धा आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही ठेवू शकतो. परंतु जेव्हा आपण तिला ठेवतो त्यावेळी तिला तसंच कधी ठेवायचं नसतं. एखाद्या वाटीमध्ये घेऊन तांदूळ ठेवायचे असतात आणि त्या तांदळामध्ये ही अन्नपूर्णा देवी ठेवायची असते. तर बघा, तुम्हाला उद्याच्या दिवशी अतिशय महत्त्वाचा प्रभावी उपाय करायचा आहे. उद्या आपण माता लक्ष्मी, धन्वंतरी देवता, त्याचप्रमाणे कुबेर देवता यांची पूजा तर आपण करणारच आहे. परंतु आपल्याला अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजा करायची आहे आणि काही उपायसुद्धा करायचे आहेत. यासाठी तुम्हाला एक तांब्याचं भांडं जे असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये तुम्हाला अन्नपूर्णा देवी ही ठेवायची आहेत. ठेवताना सर्वप्रथम ताटाला हळदी कुंकू लावून घ्या. मध्यभागी थोड्याशा अक्षता टाका आणि त्यावरती ती मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे. एक स्वच्छ तांब्याचा कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे. हे पाणी तुमच्या स्वयंपाकघरातलं जे तुम्ही स्वयंपाकाला वापरता ते पाणी असावं.
या पाण्यामध्ये थोड्याशा फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. अगदी चिमूटभर कुंकू तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहेत आणि यानंतर आपल्याला 5 पळी किंवा 11 पळी पाणी हे तुम्हाला त्या अन्नपूर्णा देवीवरती तुम्हाला अर्पण करायचं आहे. यानंतर पुन्हा स्वच्छ पाणी तुम्हाला त्या मूर्तीवर टाकायचं आहे. मूर्ती ही कपड्याने स्वच्छ करून घ्यायची आहेत आणि पुन्हा आपल्याला ते तांब्याचं ताटातलं पाणी जे आहे ते तुम्हाला एखाद्या झाडाला घालायचं आहे, मात्र तुळशीला घालायचं नाही. पुन्हा ते ताट तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे 2 ताटं असतील तर तुम्ही दुसरं ताट घेतलं तरी चालेल. या ताटामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. अगदी छोटंसं तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत आणि पुन्हा ती अन्नपूर्णा देवी जी आहे ती तुम्हाला त्या ताटात ठेवायची आहे. यानंतर तुम्हाला एक वाटीमध्ये तांदूळ आणायचे आहेत. वाटीमध्ये तांदूळ आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या उजव्या हाताचे करंगळीजवळचं जे बोट असतं अनामिका ते बोट, यानंतर अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जे असतात पहा, करंगळीजवळचं बोट त्याला आपण हळदी कुंकू लावतो बघा, ते बोट, अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट, या 3 बोटांनी तुम्हाला ते वाटीमध्ये तांदूळ उचलायचे आहे आणि अन्नपूर्णा मातेच्या डोक्यावर तुम्हाला अर्पण करायचे आहे. अर्पण करत असताना अन्नपूर्णा देवी नमः, अन्नपूर्णा देव्य नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि ते तांदूळ तुम्हाला घेऊन अर्पण करायचे आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट अशी उजव्या हाताची मूठ भरून घेतली आणि मूठेने सुद्धा ते तुम्ही तांदूळ तिच्या डोक्यावरती अर्पण केले तरीही चालतील. इतके तांदूळ तुम्हाला हे अर्पण करायचे आहे की तिच्या पूर्ण खांद्यांपर्यंत तांदूळ येतील. तिच्या खांद्यापर्यंत तांदूळ आले की तुम्हाला तांदूळ अर्पण करणं बंद करायचं आहे. यानंतर तिच्यासमोर तुम्हाला एक नाणं ठेवायचं आहे. 1 रुपयाचं नाणं ठेवा, 5 रुपयाचं नाणं ठेवा. त्या नाण्याला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू हे लावायचं आहे आणि अन्नपूर्णा देवीला सुद्धा हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे आणि संपूर्ण दिवस, उद्याचा दिवस तुम्हाला ताटामध्ये अन्नपूर्णा देवी तुमच्या देवघरामध्ये तसेच ठेवायची आहे. हे सर्व काही करण्याच्या अगोदर तुम्हाला एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतर ही सेवा तुम्हाला करायची आहे. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, दिवा लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अन्नपूर्णा देवी ही त्या तांदळामधून तुम्हाला काढून घ्यायची आहेत. छोटी एखादी वाटी घ्या, त्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ टाका, त्यावरती ही देवी तुम्हाला ठेवून द्यायची आहे किंवा पहिली वाटी तुमच्याकडे असेल त्यातले तांदूळ तुम्हाला बदलायचे आहेत. हे तांदूळ त्या वाटीमध्ये टाकायचे आहेत, त्यामध्ये देवी ठेवून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायचे आहेत. हे 1 रुपयाचं नाणं आणि हे उरलेले तांदूळ जे आहे ते तुम्हाला तुमच्या तांदूळच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत. थोडेसे तांदूळ हे तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि उरलेले तांदूळ आणि 1 रुपयाचं नाणं हे तुम्हाला तांदळाच्या डब्यात ठेवून द्यायचं आहे. हा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी धनतेरसला करायचा आहे. हा उपाय जर आपण शुक्रवारच्या दिवशी जर केला तर अन्नपूर्णा देवीची कृपा ही आपल्या घरावरती कायम राहते. घरामध्ये धनधान्य, संपत्ती, पैसा, ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. सुतकामध्ये हा उपाय करायचा नाही. घरामध्ये मासिक पाळी असेल तर हा उपाय इतर सदस्यांनी करावा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.